अवघा महाराष्ट्र आज विठू माऊलीच्या भक्तीत तल्लीन झालाय। पंढरपुरासोबतच खान्देश ते प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरपूरमधील बाळदे येथील श्री विठ्ठलधाम मंदिरात आषाढीचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळतोय। पहाटेच्या महापूजेनंतर मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं असून धुळे, शहादा आणि थेट मध्य प्रदेशातून हजारो वारकरी पायी दिंड्यांसह बाळदेत दाखल झाले आहेत। टाळ मृदुंगाचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषाने संपूर्ण खान्देश परिसर आज विठ्ठलमय झालाय। माझं नाव ज्ञानेश्वर शिवाजी पाटील। मी बाळदे गावाचा रहिवासी आहे व हे सर्व समोर आपण ते पाहतो की गेल्या 43 वर्षापासून हा जो काही वारसा आहे खानदेशातील नामांकित असलेलं म्हणजे प्रतिपंढरपूर। आता प्रतीचा अर्थ असा असतो की पंढरपुरामध्ये जे काही सर्व देव आहेत ते सर्व देव आपण या गावात ठिकाणी किंवा हे जे काही धार्मिक स्थळे आपण ते निर्माण केलेले आणि अखंड 43 वर्षापासून सुरू असलेली परंपरा आदरणीय नानासाहेब संभाजी रामन पाटील वारकरी रत्न माजी आमदार शिरपूर म्हणजे राजकीय व्यक्ती हा धार्मिक कार्यामध्ये सुद्धा अग्रेसर राहू शकतो याचं एकमेव उदाहरण नानासाहेबांनी आपल्या कार्यातून कृतीतून दिलंय। आणि हा देखील पुढचा वारसा आदरणीय नानबोसो आदरणीय दुष्यंतदादा हे देखील तो वारसा पुढे चालू ठेवत आहे। तर या आषाढी एकादशी निमित्ताने वर्षामध्ये 2 यात्रा असतात, त्याच्यापैकी ही यात्रा आता आषाढी एकादशी ठेवली आहे। तर याची नित्यनियमाने किंवा दिनावली अशी असते की पहाटे 5 ते 6 काकडा व तसेच 7 ते 8 महापूजा व तसेच संध्याकाळी 6 ते 7 हरिपाठ व रात्री 9 ते 11 कीर्तनाचं नियोजन केलेलं असतं। आणि यासाठी चोख असं नियोजन, महाप्रसादाची व्यवस्था, पोलीस प्रशासनाची व्यवस्था, अनेकांना किंवा ग्रामस्थांची सहकार्य घेऊन हा जो काही वारसा आहे हा पुढे चालवत आहे। आणि यावर्षी जास्त उत्साहाने किंवा नियोजनबद्ध व पोलीस प्रशासनाच्या मदतीने हा जो काही कार्यक्रम आहे आपण इथं आयोजित केलेला आहे। आणि या यात्रेसाठी जवळपास महाराष्ट्रातील किंवा महाराष्ट्राच्या सीमे लागून असलेले म्हणजे मध्य प्रदेश, पानसेमेल किंवा इतर सराउंडिंगला असलेले जिल्हे त्याच्यामध्ये आंबनेर, जळगाव, शिंदखेडा, दोंडाईचा अशा परिसरातील भजनी मंडळ व तसेच 50 पेक्षा अधिक भजनी मंडळ किंवा दिंडीचं इथं आगमन होतं। आणि हा सर्व जो काही भक्तिमय वातावरण याच्यामध्ये होतं। आज तसेच काही वेळेस एक उपक्रम राबवला, त्याच्यामध्ये मंदिराच्या परिसरामध्ये वृक्षारोपणाचे देखील आयोजन करण्यात आलं व याच्यामधून तुकोबाराया म्हणतात की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वचने, याचा अर्थ की तुकोबारायाने सुद्धा संतांनी सुद्धा निसर्गाबद्दल प्रेम हे आपल्याला आपल्या कृतीतून कसं करायचं याच्याबद्दल आपल्याला माहिती दिली। तरी सर्व भाविकांना आषाढी एकादशी निमित्ताने खूप खूप शुभेच्छा।